या ठिकाणी यशोदी सन्मान या ठिकाणी केलेला आहे. सन्माननीय विजयजी उपाले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यशोदी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला जसं फ्रेश मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. चला अनिलजी पाष्टे साहेबांचा सन्मान सचिनजी पाष्टे यांना विनंती करतोय. चला या ठिकाणी करतायत विजयजी उपाले साहेब या ठिकाणी करतायत. चला जशी फ्रेश मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. खऱ्या अर्थाने 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत खऱ्या अर्थाने खेळ परिसरातील समालोचक आहेत. खऱ्या अर्थाने सातत्याने 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या कुठे स्पर्धा असतील त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समालोचनासाठी उपस्थित असतात आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत समालोचन करत असताना चांगलं समालोचन आजचे वाणी देखील आम्हाला या ठिकाणी आवडेल आम्हाला खऱ्या अर्थाने. तर चला आइए माइक्रोफोन पे सिद्धेजी उत्तेकरांचा आवाज आपल्या समोर असणार आहे. आइए आगे का काल खुला निकले माइक्रोफोन पे. चला यानंतर सन्माननीय संकेत घोसाळकर साहेबांचा देखील यशोदी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सचिनजी पाष्टे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संकेत घोसाळकर साहेबांचा देखील यशोदी सन्मान या ठिकाणी केला. मायेची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदी सन्मान या ठिकाणी केला जातो. आइए सर कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी सज्ज झालेत सिद्धेजी उत्तेकर सर. आइए मायक्रोफोन पे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडाप्रेमींचं खेळाडूंचं आणि आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या स्पर्धेतील समालोचनाला पुन्हा एकदा सुरुवात करतो. तत्पूर्वी आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दाशी शस्त्र यत्न करू अशा मोजक्याच उभीतून मोजक्याच शब्दवाणीतून तुम्हा सर्वांचे शाब्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. या स्पर्धेसाठी आजच्या दिवशी दिग्गज देखील समालोचक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. स्वप्नील याचा पहिला चेंडू रोहितने खेळून काढलाय. अर्थात पॉवर प्लेचं शतक अर्थात पहिला चेंडूवरती पहिली धाव आली आहे. अर्थात तत्पूर्वी मी नक्कीच सांगेन या स्पर्धेसाठी मोठमोठे समालोचक देखील उपस्थित आहेत. अर्थात उमेश मसूद सर असतील तसेच लवेश सर असतील आणि मित्रांनो 15 गावाचा शाहिरी आवाज ज्यांना अक्षरशः समालोचनाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा ज्यांनी मंत्रमुग्ध केल्या असे आमचे बंधू रोहितजी उत्तेकर असतील ते देखील समालोचन कक्षामध्ये जोडले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला असाल. दामणगावचा सुपुत्र अर्थात प्रवीणजी वेलेकर यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला असेल. तर मग आपण मैदानाच्या दिशेने जातोय. सुरेख तडाकलेला चेंडू आहे. स्वप्नील मित्रांनो खरोखर एक मोठा खेळाडू आहे. चौण्या संघाचा मोठा खेळाडू देखील आपण स्वप्नील स्वरूपात पाहतोय. जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भिवंडीमध्ये काल 2 दिवसापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये खरोखर एक सुरेख गोलंदाजी करून सामनावीराचा किताब जिंकणारा हा स्वप्नील आज घरच्या संघासाठी देखील खेळताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारला. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. चेंडू येतोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. संधी देवा डीजेला. कमान डीजे. स्वप्नील याचा पुढील चेंडू थोडा मागचा चेंडू मागड आलाय परंतु बघावं लागेल इथून पुढे गोलंदाजाचं कमबॅक कसं असेल. तबारा पालनचा तितकासा पडप घेतलाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मडीजी उत्तेकर आणि नाना चांदे अर्थात प्रदीप चांदे सुरेख गोलंदाजी करत होते का होईल का. सुरेख तडाकला चेंडू. आता मात्र वेगवान चेंडू फेकलेला फलंदाजाच्या बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलंय. एका धावेने संघ देखील पुढे सरसावला. धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 7 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. पॉवर प्लेचं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये मित्रांनो पॉवर हिटिंग फलंदाजी करायची असते फलंदाजांना परंतु फलंदाजांना ते काय आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु रोहित याच्या बॅटमधून एक मोठा फटका जरूर पाहिला परंतु तिथून पुढे संयमी फटकेबाजी पाहतोय. सागर याने स्वतःला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पटामध्ये चेंडू काही आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 7 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं शतक आहे मित्रांनो. जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य असतील. सागर एक मोठा खेळाडू आहे. नक्कीच आज उपालेवाडी संघाकडून जर पाहत असेल तर आज कुठेतरी विजय उपाले या खेळाडूची कुठेतरी अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती कमतरता भासेल का येणार प्रश्नचिन्ह आहे. सुरेख इथे टाकलेला चेंडू तितका सुरेख तोडून काढलाय. आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकारानं शतक देखील संपलं गेलंय. देव्या संधी डिझेला.
वाडी या संघाचा विराट कोहली यांचा बिग फॅन संदीप पास्टे सर, संदेश पास्टे. अतिशय जसं यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि मित्रांनो, जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो, टेनिस क्रिकेटमधील जे दिग्गज खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये, त्यानुसार देखील आपण मात्र आपली खेळी सजवण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच पद्धतीमध्ये एक फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय, तो म्हणजे संदेश पास्टे. मात्र पुढे ओव्हर स्टेप आउट केला होता, लॉंग ऑफला चेंडू टटवला आहे, त्या ठिकाणी चेंडू खाली फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट केला आहे, दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि चेंडू फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्येत भर झाली, धावसंख्येवर पोहोचली 22 या आकड्यावरती. दरम्यान षटक संपलेल्याची खुणा आहे ते पंचांची. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 1 गडी बाद 22 या आकड्यावरती. आणि डीजेकडे आपण जाऊ तोपर्यंत एक नक्कीच आव्हान करू इच्छितो सर्व प्रेक्षकांना, सर्व क्रीडा रसिकांना. ते म्हणजेच उद्याच्या दिवसामध्ये आमचे जे सन्माननीय आपल्या 15 गावचे कवी, आर्टिस्ट, कलावंत आहेत, सन्माननीय सिद्धेशजी उतेकर यांच्या माध्यमातून एक सुंदर असं नाटक पांगेरा हे या मुंबईमध्ये चर्नी रोड या ठिकाणी सादर होणार आहे. तर उपस्थित सर्वांनी मात्र जर इच्छुक कलावंत, कला रसिक असतील त्यांनी मात्र त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या नाटकाचा मात्र तुम्ही सहभागी व्हायचं ही सर्वांना विनंती आहे. यानंतर होणारी मॅच शिवशंभो निवे विरुद्ध वावे चिंचाटवाडी. दोन्ही संघांनी मात्र टॉससाठी यायचं आहे. पहिल्या सत्रानंतर टॉससाठी यायचं आहे. शिवशंभो निवे आणि वावे चिंचाटवाडी. पुढील येणाऱ्या षटकाचं समालोचन करतील सिद्धेश सर. धन्यवाद रोहित सर. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. 2 षटकांचा खेळ संपत झालाय. 2 षटकांमध्ये जर बघितलं 1 बाद 22 धावसंख्या शिवपालेवाडी संघाने आपल्या खात्यामध्ये जमवली आहे. सुरेख मोठा पासा, म्हणजे अर्थात जर आपण पाहिलं तर सागर सारखा मोठा खेळाडू पॅव्हिलियनमध्ये परतलाय. एसटीची त्रिफळाचीत होऊन तो परतलेला फलंदाज होता, परंतु आता मात्र तिसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तो अर्थात आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील याचा पहिला चेंडू. सामोर फलंदाज सलामीवीर रोहित बघायचा कशा प्रकारची हिट करतोय. सुरेखदा फुलटॉस लाईनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कॉटन बोर्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धापळकावर जर धावा पाहिल्या तर धापळकावरती धावा पोहोचत आहेत. अर्थात 23 धावा धापळकावरती येताना पाहतोय. आता मात्र जर पाहिलं तर स्ट्रायकर फलंदाज विराट कोहलीचा बिग फॅन अर्थात संदेश पास्टे आपण पाहतोय. संदेश टू सूरज याचा मारा आहे. बघावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सूरजदा टाकला चेंडू आहे. आता मात्र पॉईंटच्या दिशेने टोळून काढलाय. या ठिकाणी 1 धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नको नाही म्हणता रोहित याची थोडी आत्महत्या मानावी लागते. 8वी घाई या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये नाही असं कुठेतरी समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आणि रोहित याच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. दुसरा धक्का बसतोय. त्याची जागण्यासाठी कोण येतो तो पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण संधी देवा डीजेला कमांड डीजे. स्ट्राईक असेल तो अर्थात संदेश असेल आणि डान्सिंगला आता गेलेला सौरभ असेल. 2 बंधुराज क्रिकेट क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो बंधुराजांनी अनेक विक्रम रचताना देखील आपण पाहिले. कुणाल पांड्या असेल, हार्दिक पांड्या असेल, नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. संडेला सुरुवात होते. सुरेखदा टोळून काढलेला चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. माझ्यामते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावतो. धापळकावरती धावा जर पाहिल्या तर धापळकावरती धावा येत आहेत. 26 धावा धापळकावरती येताना पाहतोय. स्वप्नील याच्या तिसऱ्या शतकातले काही चेंडू शिल्लक असतील. सुरेखदा टाकलेला चेंडू आहे. 1 धाव आली आहे. दुसरा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावत आला. उचलून चेंडूची फुटकी होईपर्यंत चेंडूवरती कुणाल वेगाने धावत आला होता. 1च धाव येईल. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. आता मात्र स्ट्रायकिंग फलंदाज सौरभ आपण पाहतोय. सौरभ बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नवीन आलेला फलंदाज आहे सौरभ टू स्वप्नील याचा मारा. स्वप्नीलकडे अनुभव आहे. अनेक सामने आपल्या संघाला त्याने जिंकून दिलेत. तो स्वप्नील
आता मात्र कार्पेटच्या साने खेळून काढलेला चेंडू आहे. लॉंगॉमचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. एक धाव आली आहे. माझ्या मते एका धावेवरती समता मानावा लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तिसरं शतक प्रकल्पावर आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. शेवटचे काहीचे चेंडू शिल्लक आहेत. बघायचं काय करतोय विराट कोहलीचा बिग फॅन संदेश. आता मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतात. धाव येते अवांतर. अवांतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतायत 29. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेचं या सामन्याचं गुणलेखकाचं भूमिका बजावतात ते अर्थात आमचे बंधू मृणालजी उत्तेकर. चेंडू हवेमध्ये मारला. चेंडूवरती वेगाने धावत आलाय क्षेत्ररक्षक दर्शन आणि या ठिकाणी संदेश माघारी परततोय. संदेशाचा देखील खेळ संपुष्टात आलाय. संदेशाच्या जागण्यासाठी कोणी तरी पाहूया. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीवर आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे ते अर्थात पालीगावचे सुपुत्र सन्माननीय उपसरपंच पालीगावचे मिलिंदजी पालांडे साहेब यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मायक्रोफोनवरती यायचं आहे. तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घ्या. विश्रांतीनंतर मिलिंद सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. फलंदाज आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज झालेला तो किरण. उपरळी संघ हा यजमान संघ आहेत आणि हा स्पर्धा भरवण्यासाठी अगदी खरोखर आतोनात प्रयत्न या आमच्या सर्व ग्रामस्थांनी हे खरोखर आतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश आलेलं आहे. 15 गाव फेडरेशन अंतर्गत या स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत. शिवशंभू निळे आणि वावे चिंचाटवाडी दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. निवे आणि वावे चिंचाट टॉससाठी यायचं आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना
उपावळी संघाच्या धावसंख्या जाऊन पोचते ती 35 वरती. सॉरी, गुड्याचा आड आणि तलवड ग्रामीण पुढील सामना होणार आहे. गुड्याचा आड आणि तलवड ग्रामीण. तसेच या स्पर्धेसाठी आमच्या 9 तरुणांनी अगदी अतोनात मेहनत घेतलेली. आमच्या गावावरून देखील आमचे भगवानजी पास्ते, तसेच आमचे रामचंद्र पास्ते आणि सर्व गावातील देखील इकडं आमचे ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत. आणि आमच्या येथील देखील या मुंबई मंडळाचे ग्रामस्थांनी खरोखर अतोनात प्रयत्न करून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनाही देखील धन्यवाद. आणि शेवटचे चेंडू काही शिल्लक असताना थोडंसं मला वाटतं मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न होता ह्या गोलंदाजाचा, पण तो अयशस्वी. आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज आहे तो किरण सुतार. बघूया काही कसं त्याचं. हो, आणि हा मात्र तिफळा उद्ध्वस्त, तिफळाची बाद आणि फुलटाळ बॉल होता, परंतु बाद होऊन तो परततोय. आणि धावसंख्या तिथंच आणि 38 धावा झाल्यात. 39 धावांचं आव्हान आहे ते सोडून संघासमोर. आणि संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं इकडं पॅव्हलिनकडं. तसेच हा जो सामना खरोखर हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य संघ आहेत. आताच टॉच करण्यासाठी मी विनंती करतो श्री रामचंद्र पास्ते यांनी कृपया टॉच बॉक्समध्ये यावं. पुढील सामन्याचं टॉसचं आमचे गावातील ग्रामस्थ रामचंद्र भाऊ पास्ते यांच्या मार्फत होणार दोन्ही आहे. संघाचे कर्णधार आता आलेले आहेत. आपण आता टॉस करूया. दोन संघाचं आता टॉच बॉक्समध्ये स्वागत आहे. मी रामचंद्र पास्तेंना विनंती करतो आपण टॉच करायचं आहे. खरंच आमच्या या कार्यक्रमासाठी खास गावावरून लोक म्हणजे आमचे उपसरपंच मिलिंद भलांडे आणि सगळे टीम आले आणि खरंच त्यांचं हार्दिक 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 स्वागत. आमचे मित्र अनिल भलांडे हे तर सकाळपासूनच आलेत का ते विशेष विशेष स्वागत. असंच प्रेम असू द्या आणि आपण असंच आम्हाला सहकार्य कराल असं आम्ही आपणास विनंती करतो. धन्यवाद. आताची जी मॅच राहील ही फक्त 3 ओव्हरची, याच्यानंतर 3 ओव्हरची राहील, याची नोंद घ्यायची. घोड्याचाळचे कर्णधार टॉच कोणी जिंकला? घोड्याचाळ आणि टॉस जिंकलाय. मित्रा आपण आता तुम्ही टॉस जिंकलाय तर काय घेणार ते आणि तुम्ही किती स्कोर करणार याचा आपण सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा भरवली आहे पाली उपालवाडी या संघाने, तरी त्यांना पण शुभेच्छा. आणि आमचा निर्णय आम्ही तुम्हाला थोड्याच मिनिटात सांगू. आता आमचे तलवड ग्रामीण संघ किंवा विवेक आहे एका साईडला आणि एका साईडला धामणून गुड्याचा आडा. तर विवेक, तू किती धावसंख्या जपू शकतोस धामणून गुड्याच्या संघासमोर? आता ते काय घेतील त्याच्यावर आहे. जर घेतील त्याच्यावर आम्ही सांगू शकतो काय करू शकतो. चांगल्यात चांगलं धावा बनवू शकतो आम्ही.
आणि बनवू, त्याचा प्रयत्न करू. की कारण की तुला माहिती आहे एकूण 4 खेळाडू असे आहेत, एक डवडात, सद्देश आणि सिद्धेश असे खेळाडू आहेत. ते त्यांना 3 षटकांमध्ये किती धावांसाठी जकडून ठेवू शकतोस? कमीत कमी 10 जपून ठेवायचा प्रयत्न आम्ही करूच. धन्यवाद विवेक कदम. आता संदेश भोसले, तुमचा काय निर्णय असा? समोरचा संघ आहे तलवट संघ, म्हणजे विवेक आहे, विवेकच्या संघासोबत किती धावा तू जमू शकतोस? निर्णय आम्ही तुम्हाला थोड्याच वेळा सांगू, परंतु कसं समोरचा पण संघ हा बलाढ्य संघ आहे, तर आम्हाला त्याच्यानुसार आम्हाला जर बॅटिंग घेतली तर कमीत कमी जास्त स्कोर करावा लागेल किंवा फिल्डिंग घेतली तर कमी स्कोर द्यावा लागेल. त्यानुसार आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला सांगू. थँक्यू. सामन्याला सुरुवात. खरोखर सुरेख फटका आपला निर्णय लवकरच कळवा. आणि मला वाटतं पहिल्या ज्यांनी चेंडू टॉस जिंकला त्यांनी निर्णय लवकर कळवा. चौकार मारलेला आहे. धन्यवाद. स्वप्नील याने खरोखर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळेल आपल्याला स्वप्नील याच्याकडून. अगदी पहिल्याच चेंडूवरती 4 या धावसंख्येने खातं खोललेलं आहे आणि गोलंदाजीसाठी आला तो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक टाकतो तो अमित उपाले यांच्या पहिल्याच चेंडूवरती अगदी चौकारानं खातं खोललंय ते स्वप्नील याने. सुंदर अशी आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते स्वप्नील याच्या मार्फत. खरोखर जशी गरज आहे तशी सुरुवात देखील चांगली आहे. दोन्ही संघ बालाटे. हा मात्र स्लोअर वन होता, परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला आहे. नक्कीच चौकार जाणार आणि पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. खरोखर सुरेख फटकेबाजी पाहायला मिळेल. सलग दुसऱ्या चेंडूवरती देखील दुसरा चौकार स्वप्नील याने लगावलेला आहे. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. हा मात्र सुरेख फटका आहे. चेंडू हवेत आहे, पाहूया. आणि मला वाटतं हाही चौकार जातो की काय, आणि हाही देखील पंचाने चौकार घोषित केला आहे. सलग तिसरा चेंडू चौकार, तिसरा हा चौकार मारलेला आहे या स्वप्नील फलंदाजाने. खरं सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते स्वप्नील याच्याकडून. 12 धावा झाल्या, 3 चेंडूती 12 धावा. पुढील सामना होणार तो 3 षटकाचा होणार आहे. पुढील सामना मर्यादित 3 षटकाचा होईल. याचा सर्व मिलिंद गेला स्ट्राईकला. आणि थोडंसं खराब हे नक्कीच षटक पाहायला मिळतं आहे. आम्ही त्यांचं पहिलंच षटक चालू आहे आणि काही चेंडू अजून शिल्लक आहेत. धावा मात्र 13 झाल्या आहेत. सुरेखाची फटकेबाजी पाहायला मिळते अमित आणि मिलिंद यांच्याकडून. स्वप्नील मिलिंद. हा मात्र सुरेख कट केला. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललं आहे आणि संघाची धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या धाव पोचते ती 14वरती. आमच्या स्कोरर जे आहेत ते आमचे मृणाल उत्तेकर. खरोखर सुरेश स्कोरर देखील लाभलेले आहेत. सर्व अगदी आम्हाला या प्यावल्यामध्ये लाभलेले मान्यवर अगदी सुरेख असं कामगिरी बजावताना पाहायला मिळते. मित्र, गोराजाड संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. तुम्ही नोंद घ्या. घोड्याचाड यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि खरोखर हे षटक संपतंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली ती 14. पॉवर प्लेचं षटक होतं. धावसंख्या 14 झालेली आहे. खरोखर चांगल्या धावा जमवल्या आहे पहिल्या षटकात त्या चोरणे संघाने. उपालवाडी संघाचे त्यांचे देखील मनापासून स्वागत. सामन्याला पुन्हा सुरुवात होणार. दुसरं षटक होणार तो गणेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक होणार आहे तो गणेश. बघूया गणेश कसा धावा रोखण्याचा प्रयत्न करतो, कारण पहिल्या षटकात 14 धावा दिल्या आहेत आम्ही त्याने
आणि नक्कीच धावा रोखाव्या लागणार आहेत, कारण 39 धावांचं माफक असं आव्हान आहे. चोरवणे संघ हा बलाढ्य संघ आहे, चांगले त्यांच्यात फलंदाज देखील आहेत. नक्कीच धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण सलामी जोडी अजून मैदानात आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेश येतोय. थोडंसं आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. गणेश पहिला चेंडू फेकणार आहे, तो मिलिंद याला सुरुवात. हो, हा मात्र डायरेक्ट चेंडू होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय, समजला नाही तो मिलिंदला. आणि एक खरोखर अचूक अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्या मार्फत, कारण पहिला चेंडू अगदी सुरेख असा फेकला आणि कोणती धाव मात्र दिली नाही. जर धावा रोखायच्या असतील तर नक्कीच अचूक गोलंदाजी ही करावी लागणार आहे या गोलंदाजांना. हाही देखील सुरेख फटका आहे, चेंडू हवेत आहे, बघूया. आणि मला वाटतं प्रयत्न केला होता, परंतु झेल काय टिपता आला नाही, परंतु 2 धावा काय रोखू शकला नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत या फटक्यावरती मिलिंद झाला. आणि धावसंख्या होती ती 16 अशी धावसंख्या. दुसरं षटक फेकतो गणेश. खरोखर गणेश याला नक्कीच या षटकात कमीत कमी धावा देण्यासाठी त्याला नक्कीच गोलंदाजी अचूक करायला गरज आहे. गोलंदाजी हा मात्र सुरेख फटका पाहूया. आणि मला वाटतं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतं. झेल होता समोर, परंतु एक धाव काय रोखता आली नाही. आणि एका धावेने संघाची धावसंख्या 17वरती जाऊन पोचलेले आहे. दुसरं षटक चालू आहे. खरोखर अगदी जशी गरज आहे तशी चोरणे संघाने आपली धावा नक्कीच जमवलेल्या आहेत. बरेचशा संघांनी भाग घेतलेला आहे या कालिंका माता 2024 या चषकात. ग्रामीण आणि शहरी ओपन गट आणि ग्रामीण गट असे या स्पर्धेत बरेचशा संघांनी भाग घेतलेला आहे. आणि हा चेंडू सुरेख आहे, त्याचा खरोखर सुरेख असा समालोचन केलं ते स्वप्नील आणि हाही देखील चौकार. खरोखर स्वप्नीलची उत्तुंग अशी फटकेबाजी पाहायला मिळते. आणि या चौकार जशी गरज आहे तशीच धावा नक्कीच जमवल्या चोरणे संघाने. जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी अचूक करायला लागणार ते कालिका माता उपवडी संघाला. हा मात्र सुरेख फटका आहे, चेंडू नक्कीच मला वाटतं सीमारेषे बाहेर जाणार. आणि हा षटकार. उपस्थिती 28 वरती. आत्ता मात्र मला वाटतं 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. बघूया तिसरं षटक कोण घेऊन आलाय. छोटासा हा गोलंदाज पाहायला मिळतो, मला वाटतं विट्टू सुशील. एक छोटासा हा गोलंदाज आहे, परंतु मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं एक म्हण आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. बघूया नक्कीच त्याची कामगिरी करतो. आणि सुरेख मला वाटतं पंचांनी वाईट घोषित केला आहे. पहिलाच चेंडू वाईट आणि एक वाईट स्वरूपात धाव मिळते. आणि आत्ता मात्र 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. खरोखर रंगतदार सामने पाहायला इथे मिळणार आहेत सर्व प्रेक्षकांना.
आणि हा सुरेख फटका मला झेल होतो की काय आणि झेलबाद खरोखर पहिलं यश मिळते नक्की या गोलंदाजाला. तो स्वप्नील हा चांगला फलंदाजी करत होता, तो बाद होऊन तंबूत परततोय आणि पहिलंच यश मिळतंय ते उपवडी संघाला. सुशीलने हॅट्रिक घेतली तर अनिल पास्ते यांच्याकडून 500 रुपये बक्षीस लागलेलं आहे. आणि आता मात्र एक धडाकेबाज असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आधी चौकाने षटकार पाहायला मिळत असा संदेश खरोखर. आणि खरोखर सुशीलसाठी संधी आहे. हॅट्रिक जर घेतली तर नक्कीच त्याला इकडं प्रत्येक त्यांच्या ग्रामस्थांनी बक्षीस लावले. आणि हा मात्र मला वाटतं चौकार जाणार आणि 4 धावा. हाही देखील एकच धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 34 वरती. बघूया या षटकातच ह्या धावा पूर्ण होतात की काय. मिलिंदसारखा एक चांगला खेळाडू स्ट्राईकला आहे. आणि या स्पर्धेत खरोखर जे 15 गावात ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत अगदी मधुर असं जे समालोचन केलं होतं ते आमचे रोहितजी उतेकर असतील किंवा आमचे प्रवीणजी भेलेकर असतील आणि आमचे सिद्धेश उतेकर असतील. सर्व अगदी यंगस्टार हे सर्व आमचे समालोचक अगदी सुंदर अगदी त्यांची मधुर वाणी सर्वांना पाहायला मिळते. खरोखर चांगलं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळतं. खरोखर हाही देखील चौकार आहे. आणि मला वाटतं जवळजवळ सामना झुकलेला आहे तो चोर. आपण आपल्या तयारीत राहायचं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. आणि सुशीलने गोलंदाजी चांगली केली होती परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं ते उपवडे संघाचं. पुढील सामना होणार आहे दामनन गुड्याचाड आणि तलवाट. दोन्ही संघांनी आपल्या तयारीमध्ये असायचं आहे. आणि दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकाचे होणार आहेत आणि षटक देखील संपतंय. खरोखर चांगलं षटक फेकलं या सुशीलने. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर नक्कीच धावा रोखल्या गेल्या असत्या. परंतु पूर्ण हा सामना चोरणे संघाकडे वळलेलाच आहे. थोडीशी एका धावेची गरज आहे. या भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळतात आपल्याला. खरोखर यूट्यूब लाईव्ह देखील चांगलं इकडे प्रेक्षकपण आहे त्यांचं. आणि अगदी आपल्या कानाकोपऱ्यातील सर्व आपले ग्रामस्थ असतील किंवा सर्व संघांचे सर्व खेळाडू किंवा त्यांचे प्रतिनिधी असे सर्व या स्पर्धा पाहत आहेत. आणि चांगल्या भव्य दिव्य स्पर्धा एका धावेची गरज आहे. संदेशसारखा हा
एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकला आहे आणि गोलंदाजीसाठी राकेश आलेला आहे. शेवटचं हे षटक राकेश हाताळणं एका धावेची गरज आहे. फक्त 6 चेंडूने 1 धाव. हो, हा मात्र सुरेख फटका आहे. मी अगोदर सांगितलं होता संदेश आयुक्तचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि चौकाराने विनर झाले. दोन्ही संघाचे मंडळाकडून हार्दिक स्वागत. तसेच पुढील सामना होणार आहे तो धामणगुड्या चाड आणि तळवट ग्रामीण स्टार. आणि या सामन्याचे समालोचन आमचे रोहित उतेकर करतील, ज्यांची वाणी अगदी अतिशय सुंदर आहे आणि सर्व प्रेक्षकांना देखील त्यांचा वाणीतून आनंद मिळतो. आणि मी त्यांना पुढील सामन्याचं समालोचन करण्यासाठी पदामुख करतो. चला पुढच्या संघाने जरा लवकर आपलं सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण आपल्या